हाय हॅलो नमस्कार. मी आहे तुमची मैत्रीण हर्षलता कुक विथ मी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज मी असं बनवायचं ठरवलं की उन्हाळ्याचे दिवस आहे म्हणून असं काही काही आपल्याला खावं वाटते. तर बाहेर तर जाऊ शकत नाही आपण, तर मग घरच्या घरीच होममेड छान असं मोमोज बनवायचे ठरवले. तर म्हटलं आज मोमोज बनवत आहे तर माझ्या मैत्रिणींना पण दाखवू मी मोमोज कसे बनवते घरी. आणि मैदा न वापरता ते मी मोमोज बनवते, म्हणजे रव्यापासून रवा भिजवते त्यापासून बनवते. आणि खूप छान लागतात हे मोमोज. एकदम हेल्दी हायजेनिक आहे. आणि याच्यामध्ये मी सर्व आपलं गाजर, पत्ताकोबी, पातीचा कांदा, लसूण जास्त प्रमाणात, अद्रक, तिखट ठेचा अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर आधीच मी हे रवा भिजून ठेवलेला होता. रव्यामध्ये मी थोडासा सोडा आणि मीठ हे टाकलं, बाकी काही टाकलेलं नाही. आणि छान 2 तास वगैरे भिजून ठेवलं. आणि हे माझं मोमोचं बॅटर तयार आहे. याच्यामध्ये मी आधी सांगितलेलंच आहे तुम्हाला हे सर्व टाकलं. आणि हो, एक सांगायचं म्हणजे त्यामध्ये आपण शेजवान चटणी जरूर टाकावी, त्याने एकदम छान असा टेस्ट येते त्याला मोमोजला अगदी म्हणजे. आणि इथे अशा मी भिजून ठेवलेला माझा डो होता रवाच घेतलेला आहे मी बारीक. तर तो भिजून ठेवलेला होता छान. आणि त्याच्या मी छोट्या अशा काय म्हणू आपण त्याला चपात्या, छोटे अगदी पुऱ्यांसारखे छोटे लाटून घ्यायच्या. आधी भरपूर प्रमाणात 10-12 तरी लाटून घ्यायच्या, म्हणजे ते आपल्याला एकदम भरायला छान पडतं. अशा प्रकारे माझा डो अगदी छान फुललेला आहे. खूपच छान सॉफ्ट झालेला आहे तो. रवा असल्या कारणाने मी सकाळीच भिजवलेला होता तो. बघा किती सॉफ्ट झालेला आहे, खूप छान झालेला आहे डो अशा प्रकारे. आणि हो, ते सगळं जिन्नस किसून झाल्यानंतर मी त्यामध्ये थोडं मीठ टाकून त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे बॅटरचं. आणि त्यानंतर शेजवान चटणी, जे आपण तिखट मीठ सगळं घालायचं आहे. आणि अशा प्रकारे मी मोमोजचं बॅटर तयार करते कच्चंच. तर ते छान होते. आणि अशा छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या एकदम 6-7. आणि त्या कापडावर ठेवून झाकून द्यायच्या, जसं आपण करंज्यांचं करतो तशा प्रकारे. म्हणजे मला असं वाटतं हा करंज्यांचाच प्रकार आहे, आपण त्याला मोमोज म्हणतो असं काहीतरी आहे. तर छान आहे, असो छान आहे. तर जे मी बॅटर बनवते ते म्हणजे मी आधी सर्व किसून घेते. काकडी, पत्ताकोबी म्हणजे मिक्सरला फ्रूट प्रोसेसरला काढून घेते ते सर्व. आणि त्यामध्ये मीठ टाकते थोडं आणि ते तसंच ठेवते अर्धा तास वगैरे. आणि त्यानंतर ते एका कपड्यात घेऊन त्याला पिळून घेते. मग त्यानंतर त्यामध्ये शेजवान चटणी, पातीचा कांदा, कोथिंबीर, तिखट, मीठ हे सर्व टाकते. बाकी काही टाकत नाही, जेवढं मी सांगितलं तेवढंच टाकते. आणि त्याला मग पाणी सुटत नाही. अशा प्रकारे मग मी ते पातीमध्ये भरून घ्यायचं, म्हणजे त्या छोट्याशा पोळीमध्ये अशा प्रकारे मोमोजचा आकार आपण जसे बघतो तसे भरून घ्यायचे. बघा किती छान झाला मोमोज, छान असा भरून घ्यायचा. आणि फिट्ट छान अशी डिझाईन पण आली आहे त्याला. मी खूप वेळा करते, मला खूप आवडते घरचे मोमोज. आणि मी हे स्टीम करते अर्धे, आणि अर्धे मी फ्राय करते. अशा प्रकारे मी सर्व मोमोज छानपैकी भरून घेते. माझी थोडी बॅटर बनवायची पद्धत थोडी वेगळी आहे. तुम्ही कशी करता मला नाही माहीत, आणि कसं करता तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगत चला. आणि माझ्या चॅनलला नवीन असाल कुक विथ मी तर नक्की सबस्क्राईब करा. मला आवडत असेल तर चॅनलला लाईक करा. अशा प्रकारे आपण छान मोमोजचं बॅटर त्यामध्ये छान फिट्ट भरायचं छान. आणि जे आपण त्याला घडी मारतो ते व्यवस्थित अगदी मोमोजसारखीच वाटली पाहिजे, नाही त्याचा मोदक नाही झाला पाहिजे, तरच ते दिसायला पण छान दिसते आणि छान वाटते. आणि बॅटरचं प्रत्येकाचं वेगवेगळं पद्धत असते करण्याची बॅटर मोमोजची. तर माझी पद्धत अशी आहे की मी ते पाणी त्याचं काढून घेते आधी. आणि पाण्याचा ते आपण उपयोग करू शकतो
असं काही फेकून द्यायचं नाही, कोणाला वाटलं तर टाकून देऊ शकता तुम्ही. आणि आपण जे ग्रेव्ही बनवतो त्यामध्ये ते पाणी उपयोगात येऊ शकते आपल्या. तशा प्रकारे भरपूर प्रमाणात मोमोज थोड्याशा पिठामध्ये रव्याच्या थोड्याशाच गोळ्यामध्ये भरपूर सारे मोमोज होतात. 20 वगैरे छान होतात. आणि मी 2च गाजर घेतले होते आणि अर्धा पत्ताकोबी, पातीचे कांदे अशा प्रकारे घेतलेलं होतं. छान अशा प्रकारे हे लाटून घ्यायचे आणि असे छान भरून घ्यायचे. आणि मी शेजवान चटणी घरीच बनवते, त्यामुळं मी छान वर्षभर टिकते माझी ती चटणी. कधीतरी दाखवेल मी तुम्हाला रेसिपी. अशा प्रकारे छान असे मोमोज भरून घ्यायचे. आणि तुम्ही कसे बनवता हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगत चला. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला हे असं घरच्या घरी खायला छान वाटते. आणि सर्वजण राहतात तर छान असं करायला पण मज्जा येते. मला खूप घरी सर्वजण असले म्हणजे मला स्वयंपाक वगैरे करायला खूप मज्जा येते. आणि मी ते खूप सारं बनवते जेवायला वगैरे. आणि छान वाटतं असं करायला कोणासाठी वगैरे. अशा प्रकारे छान माझा डो जो आहे तो एकदमच सॉफ्ट झालेला आहे. आणि फ्राय पण याचे खूप छान लागतात. आम्ही दोन्ही प्रकारचे, मी एकदा बॅटर बनवलं की मी दोन्ही प्रकारचे बनवत असते. अशा प्रकारे सर्व लाटून घ्यायचे आणि कापडाखालीच त्याला झाकून ठेवायचे, म्हणजे ते कोरडे पडत नाही. हे बघा किती छान. थोडा टाईम लागतो करायला, पेशन्स पाहिजे आपल्यामध्ये. अशा प्रकारे छान मोमोज आणि खूप टेस्टी होते. माझी आजची टिप्स म्हणजे या बॅटरमध्ये आपण शेजवान चटणीच टाकायची, छान लागते ती. ही आहे माझी आजच्या माझ्या रेसिपीमधली टिप्स. बघा किती छान झालेलं आहे, पांढरे शुभ्र झालेले आहे बघा. आणि ते आकार पण छान आलेला आहे. अशा प्रकारे सर्व मोमोज आपण भरून घ्यायचे. आणि मी आधी तिकडे कढई ठेवलेलीच आहे पाण्याची. फार काही भांडे वगैरे लागत नाही याला. साधी माझी चाळणी आहे, पोहे गाळून घ्यायची, त्याला थोडं तेल लावायचं. किंवा आपल्याकडे जर केळीचे पानं वगैरे असेल किंवा हळदीचे झाडांचे पानं असेल तर ते पण चाळणीत ठेवू शकतं. त्याने एक सुगंध छान येतो. त्याला स्टीम करतो आपण त्याला छान. अशा प्रकारे मी सर्व, माझ्याकडे काही नाही आहे ते पानं, म्हणून मी असे चाळणीमध्येच ठेवले. अशा प्रकारे सर्व मोमोज आपले स्टीम करून घ्यायचे. हे बघा सर्व ठेवले मी, एवढे बनवले. आता एक बॅच आहे ही माझ्या मोमोजची. अशा प्रकारे माझी कढई आहे. अशीच आपली भाजीची आपल्याला काचेचं झाकण असलेले ते, त्यातच मी सर्व स्टीम करत असते. माझे जे स्टीमचे आहे प्रकार करतो आपण ते याच कढईमध्ये मी करत असते. ही कढई तुम्हाला नेहमीच दिसते माझ्या स्वयंपाकामध्ये. अशा प्रकारे हे झाकण लावून द्यायचं याला. आणि ते जेव्हा होते त्याचा कलर चेंज होतो, आपल्याला कळतोच की आपले ते मोमोज स्टीम झालेले आहे. कारण ते ट्रान्सपरंट बनतात असे, म्हणजे कलर चेंज होते त्याचा. मग आपल्याला कळतेच आपले झालेले आहे म्हणून स्टीम. हे बघा छान असे ठेवलेले आहे. 10 मिनटं वगैरे ठेवायचे. आणि अशा प्रकारे हे मध्येच मी टाकलेली आहे एक डिश. हे बघा. आणि वरून त्याला चिली फ्लेक्स लावायचे. त्याने अगदी छान लूक येतो त्याला मोमोजला आपल्या. बघा किती छान दिसत आहे ते, म्हणजे ते दिसता क्षणीच आपल्याला वाटते की खायचे ते, इतकं असं वाटते आपल्याला. वरून असे चिली फ्लेक्स टाकायचे त्याच्यावर. छान दिसायला पण छान दिसते ते. बघा छान माझे स्टीम झालेले आहे. मी आधी जेव्हा ठेवले तेव्हाच त्यावर थोडी चिली फ्लेक्स टाकलेली होती. ते पण मी घरीच बनवते चिली फ्लेक्स. बघा छान आपले स्टीम झालेले आहे.
मोमोज बघू शकता तुम्ही, अगदी सहजच निघत आहे ते चाळणीमधून आणि खूप लवकर बनतात. बघा किती छान झालेले आहे, काही फुटले नाही, काहीच नाही, अगदी छान झालेले आहे मोमोज आपले. तुम्ही बघू शकता. माझी रेसिपीज तुम्हाला कशी वाटते मला नक्की कळवत चला आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि माझ्या चॅनलचं नाव आहे हर्षलता भटकर, माझं नाव आहे. कुक विथ मी माझ्या चॅनलचं नाव आहे. बघा छान झालेले आहे. चिली फ्लेक्स टाकल्यामुळे ते अगदी छान दिसून राहिलेले आहे. खूप गरम आहे त्यामुळे मी असे हातात अगदी पकडू नाही शकत आहे त्याला. आणि हे आपलेच मोमोज छान तयार झाले आहे. भेटू नंतरच्या